जालना जिल्ह्यात पुन्हा एकदा पेट्रोल डिझेल टंचाईची परिस्थिती निर्माण झाली आहे। वाहनधारकांसह शेतकऱ्यांनाही मोठ्या अडचणींचा सामना करावा लागतोय। जिल्ह्यातील तब्बल 47 पेट्रोल पंपांवरील इंधन साठा संपलाय आणि ते अंशतः बंद ठेवण्यात आले आहेत। दरम्यान इंधन उपलब्ध असलेल्या पंपांवरती वाहनांच्या देखील लांबच लांब रांगा दिसत आहेत। खरीप हंगाम तोंडावर असताना डिझेल अभावी शेतीच्या कामांवरही परिणाम होत असल्याचं चित्र आहे। जागतिक अस्थिरतेच्या पार्श्वभूमीवर गेल्या काही दिवसांपासून जालना शहरासह ग्रामीण भागातही इंधन टंचाई तीव्र झाली आहे। तर जालना जिल्ह्यात 47 पेट्रोल पंपांवरती नो स्टॉकचे बॅनर लागलेले आहेत। पेट्रोल डिझेल भरण्यासाठी नागरिक गर्दी करतायत। वाहनांच्या लांबच लांब रांगा लागलेल्या आहेत। मशागतीची वेळ तोंडावर आहे, मात्र अशा डिझेल मिळत नाहीये, त्यामुळे शेतीची कामंही खोळंबली आहेत। अधिकचे अपडेट घेऊया आपले प्रतिनिधी गौरव साळी यांच्याकडून। गौरव, जालन्यातली सद्यस्थिती, वस्तुस्थिती, तिथली परिस्थिती काय आहे? आपण जर बघितलं तर जालन्यातील तब्बल 47 पेट्रोल पंप आज घडीला बंद पडलेले आहेत। त्या ठिकाणी स्टॉक उपलब्ध नसल्यामुळे त्या पेट्रोल पंपांना सध्या तरी म्हणजे अंशतः बंद ठेवण्यात आलेले आहे। आपण जर बघितलं तर जालना जिल्ह्यात एकूण 170 पैकी 47 पेट्रोल पंप आज घडीला बंद आहेत। त्या ठिकाणी इंधनाचा साठा उपलब्ध नसल्यामुळे हे पंप जे आहेत ते संबंधित चालकांनी बंद ठेवलेले आहेत। त्यामुळे प्रचंड गैरसोय होत आहे आणि या ठिकाणी वाहनधारकांना पेट्रोल पंप आणि त्या ठिकाणी लाईन मध्ये उभं राहून पेट्रोल किंवा इंधन घ्यावे लागत आहे। आपण जर बघितलं तर सध्या शेती मशागतीचे दिवस आहेत, त्यासाठी डिझेलची मागणी मोठ्या प्रमाणात असते। मात्र अशा घडीला इंधन मिळत नसल्यामुळे शेतकरी त्याचबरोबर सर्वसामान्य नागरिकांची मोठी तारांबळ होत आहे। तरी प्रशासनाने आणि संबंधित पंप चालकांनी तात्काळ जी इंधनाचा तुटवडा आहे तो लवकरात लवकर कमी करून किंबहुना इंधनाची जी मागणी आहे किंवा इंधनाचा स्टॉक लवकरात लवकर त्या पेट्रोल पंपांवर मागून ही इंधनाची जी टंचाई आहे ती तात्पुरता सध्या जी उद्भवलेली आहे ती बंद करावी आणि पुन्हा एकदा पूर्ववत इंधन पुरवठा सुरळीत करावा अशी मागणी या ठिकाणी नागरिकांकडून होत आहे। बरं, धन्यवाद गौरव तुम्ही दिलेल्या या सविस्तर अपडेटसाठी। तर वाशिम जिल्ह्यात डिझेल टंचाई अजूनही कायम आहे। रात्री उशिरापर्यंत शेतकऱ्यांनी रांगा लावलेल्या आहेत। डिझेल वितरणामध्ये पंप चालकांकडून भेदभाव केला जातोय असा आरोप शेतकऱ्यांकडून केला जातोय। रिसोड रोडवरील टिल्लूमल पेट्रोल पंपावर डिझेलचं वितरण सुरू आहे, मात्र या ठिकाणी शेतकऱ्यांच्या मोठ्या प्रमाणात रांगा लागल्याचं दिसतंय। विशेषतः हे पंपावाले आहे ना, ओळखीच्या लोकांना डिझेल द्यायला आणि कास्तकाराला डिझेल देणं। आमची मागणी अशी, सर्वाला एक सारखं डिझेल द्यावं, सर्वाला सुरळीत पुरवठा चालावा, शेतकऱ्याला विशेषतः द्यावं। कारण की आता आपला जे पेरणीचा हंगाम आहे हा जवळ आलेला आहे। शेती हा म्हणजे पेरणीसाठी तयार करायच्या आहेत, मशागती करायच्या आहेत आणि त्याच्यामुळे कसं नागड्डी, आता हळदी लावायच्या, रोटाविटर हे चालवायचे। मंत्री कृषी मंत्री आहेत, ते जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत, त्याच्याकडे काय मागणी? त्यांच्याकडे हेच मागणी आहे की कमीत कमी आमच्या वाशिम जिल्ह्यावर तरी लक्ष द्या, नाही तर झेंडा फडकवायलाच येतात आणि मग आमच्या इथं काहीच करत नाही। आम्ही या साहेब लोकांना मगापासून सांगालो की 2000च द्या आम्हाला, तर यायनं पहिले 25-25 हजाराचं डिझेल दिलं एका माणसाले, बॅरेल भरून दिले 25-25 हजाराचे, गाडीनं 25-25 हजाराचं दिलं। आम्ही शेवटी यायला म्हणलं 2-2 हजाराचं द्या। आत्ता त्या साहेबाला म्हणलं मी 2 हजाराचं द्या साहेब, आता 1000चं द्या म्हणलं। ट्रॅक्टर उभे आहेत आमच्या वावरात, 1000 रुपयाचं द्या तरी चालते आम्हाला। तर काय घोर नाही म्हणजे आम्हाला तसं आलोट नाही म्हणजे की बाबा की 1000चं द्या का 2000 द्या, फुल घेऊन जा म्हणजे। हां, तर आम्ही म्हणलं बाबा सगळ्याला पुरते। आता काय झालं सर? मग आता डिझेल झालं, आता बंद झालं म्हणतात ते साहेब, म्हणजे लाईनी अशाच राहू द्या आणि झोपा म्हणजे तुम्ही। मग आता आमची मागणी काय नाही, आम्हाला डिझेल भेटलं की झालं का, फक्त डिझेलची मागणी आमची। नंदुरबार जिल्ह्यात धडगाव शहरातील पेट्रोल पंपावर अजब प्रकार पाहायला मिळाला। कॅन बाटलीला बंदी, तर चक्क बाईकची टाकीच काढून पेट्रोल पंपावरती एक जण पोहोचला। कॅन बाटली आणि ड्रममध्ये पेट्रोलला बंदी आहे, त्यामुळे मोटरसायकल स्वारानं हा अजब स्टंट केला। पेट्रोल पंपावर तरुण पोहोचताच त्याच्या हातात पेट्रोलची टाकी बघून अनेकांच्या भुवया उंचावल्या। तरुणाचा हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावरती प्रचंड व्हायरल होतोय।